पुढच्या रविवारी लालमोहन बाबू परत आले. दरम्यानच्या काळात मुंबईला जायच्या प्रवासाच्या खर्चाचा निम्मा वाटा उचलायची तयारी फेलुदाने दर्शवली होती. अलीकडे त्याला थोडे पैसे मिळाले होते. केवळ केसेसच्या तपासाचेच नव्हे तर लिखाणाचेही. गेल्या 3 महिन्यात त्याने 2 इंग्रजी पुस्तकांची भाषांतर केली. त्याला त्या कामाची आगाऊ रक्कमही मिळाली होती. फावल्या वेळात तो लिहित असे, पण या खेपेस मात्र त्यानं गांभीर्यानं हे काम पार पाडलं. लालमोहन बाबूंनी फेलुदाचा प्रस्ताव नाकारला. ते म्हणाले, तुम्हाला काय वेळ लागलाय का? लिखाणाच्या बाबतीत तुम्ही माझे गुरु आणि महागुरु आहात. तुमचा खर्च मी करतोय तो कृतज्ञतेपोटी. हवं तर ही तुमची फी समजा. एवढं बोलून त्यांनी आपल्या खिच्यातून विमानाची तिकीटं काढून टेबलावर ठेवली. विमान मंगळवारी सकाळी 11:15 वाजता आहे. त्याआधी 1 तास आपण चेक इन करायला हवं. मी तुम्हाला विमानतळावरच भेटतो. शूटिंगला सुरुवात कधी होणार आहे? गुरुवारी. ते कथानकाच्या उत्कृष्ट बिंदूपासून सुरू करणार आहेत. त्या दृश्यात एक घोडा, एक मोटार आणि एक आगगाडी देखील आहे. आम्हाला लालमोहन बाबूंनी आणखी एक बातमी सांगितली. काल संध्याकाळी फेलूबाबू एक मोठी रंजक घटना घडली. कलकत्त्यातील एक चित्रपट निर्माता माझ्या घरी आला. आपलं धरमताल इथं कार्यालय आहे असं तो म्हणाला. प्रकाशाकडून त्यानं माझा हा पत्ता मिळवला. त्याला माझ्या डाकूंच्या पुस्तकावर चित्रपट बनवायचा होता. हिंदी चित्रपटात ज्या गोष्टी दाखवतात तशा जर दाखवल्या नाहीत तर बंगाली चित्रपटाला काही अर्थ नाही. माझी कथा विकली गेली आहे असं मला सांगावं लागलं. त्यामुळे तो फारच निराश झाला. त्यानं स्वतः माझं पुस्तक वाचलं नव्हतं, पण आपल्या पुतण्याकडून त्यानं त्याबद्दल ऐकलं होतं. मुंबईला कधीच भेट न देता मी ही कादंबरी लिहिली याचं त्याला फार आश्चर्य वाटलं. मरे या लेखकाचं गाईड टू इंडिया आणि फेलू मित्तर यांचं मार्गदर्शन नसतं तर ही कादंबरी मला लिहिता आली नसती हे मी त्याला सांगितलं नाही. तो बंगाली होता का? होय, सन्याल. त्याचे उच्चार काहीसे बंगाली धाटणीचे होते. आपण जबलपूरला वाढलो असं तो म्हणाला. कुठल्या तरी उग्र दर्पाचं अख्तर त्यानं लावलं होतं. बाप रे, त्यानं माझं नाक जवळजवळ भाजलंच. तर ते असो. मी मुंबईला जातो म्हटल्यावर त्यानं मला एक पत्ता दिला. तो म्हणाला हा त्याच्या मित्राचा पत्ता आहे. हा मित्र खूप मदत करू शकेल. गरज पडली तर त्याच्याशी जरूर संपर्क साधा असंही तो म्हणाला. डिसेंबरमध्ये कलकत्त्यात चांगली थंडी असली तरी मुंबई मात्र उबदार असते असं मी ऐकलं होतं. त्यामुळे आम्ही गरम कपडे बरोबर घेतले नाहीत. आम्हाला आवश्यक असलेलं सारं सामान 2 छोट्या सुटकेसमध्ये मावलं. मंगळवारी मी उठलो तर पाहतो तर काय, सारीकडे दाट धुकं पसरलं होतं. आमच्या समोरचं घर देखील अगदी अंधुक दिसत होतं. अरे देवा, आमचं विमान सुटेल ना वेळेवर? आश्चर्य म्हणजे 9 वाजेपर्यंत धुकं वितळलं आणि सूर्य तळपू लागला. थेट विमानतळापर्यंत जाणाऱ्या VIP रोडवरती शहराच्या मध्यभागापेक्षा जास्त धुकं असतं, पण आज ते फारच विरळ होतं. आम्ही जेव्हा विमानतळावर पोचलो तेव्हा विमान सुटायला अजून 50 मिनिटं बाकी होती. लालमोहन बाबू आधीच पोचले होते. एवढंच नव्हे तर त्यांनी चेक इन देखील केलेलं होतं. त्यांच्या शर्टाच्या खिच्यातून बोर्डिंग कार्ड डोकवताना मला दिसलं. ते म्हणाले, मी तुमच्यासाठी थांबलो नाही म्हणून कृपया रागवू नका. तिथं मोठी रांग होती. आपण लवकर चेकिंग केलं नाही तर खिडकीजवळची जागा आपल्याला मिळणार नाही असं मला वाटलं. मी H या रांगेत आहे.
कदाचित माझ्या जवळच तुम्हाला आसन मिळेल. ते पाकिट कसलं आहे? तुम्ही पुस्तक वगैरे काही आणलं आहे का? फेलुदाने विचारलं. लालमोहन बाबूंच्या बगलेत एक तपकिरी पाकिट होतं. मुंबईत कुणाला तरी भेट देण्यासाठी आपली पुस्तकं त्यांनी बरोबर घेतली असावीत असं मला वाटलं. नाही, मी ते विकत घेतलेलं नाही. फेलुदा, मी तुम्हाला सन्याल बाबूंबद्दल बोललो होतो ते आठवते? तो आला व 10 मिनिटापूर्वी त्यानं हे मला दिलं. तुमच्यासाठी भेटवस्तू आहे का? नाही, ही वस्तू घेण्यासाठी मुंबई विमानतळावर मला कोणीतरी भेटणार आहे. त्याला माझं नाव व वर्णन सांगण्यात आलं आहे. पुस्तकच आहे, पण सन्यालच्या मुंबईतील एका नातेवाईकासाठी आहे. लालमोहन बाबू हसून पुढे म्हणाले. यात तुम्हाला साहसाचा वास नाही येत? फेलुदा म्हणाला. लालमोहन बाबू, ते कठीणच आहे, कारण भारत केमिकलच्या गुलबहार अख्तराच्या वासाने इतर सारे वास मारले गेले आहेत. मला सुद्धा तो वास येत होता. सन्याल याच्या अख्तराचा वास इतका उग्र होता की त्याने दिलेल्या पाकिटालाही तो वास येत होता. तुमचं बरोबरच आहे, लालमोहन बाबू हसत म्हणाले. कधी कधी लोक तुम्हाला वाटेल त्या वस्तू आणून देतात असं मी ऐकलंय. म्हणजे खरं म्हणायचंच की बंदी असलेल्या व बेकायदा वस्तू. हो, खरंच आहे. चेक इन काउंटरच्या बाहेरच मोठ्या अक्षरात फलक लावलाय. अनोळखी माणसांकडून कुठलीही वस्तू स्वीकारू नये असा धोक्याचा इशारा त्यावर लिहिलाय. परंतु तांत्रिकदृष्ट्या सन्याल हा काही अनोळखी इसम नाही आणि त्यानं दिलेल्या पाकिटात पुस्तक सोडून दुसरं काही असेल असा संशय घेण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. विमानात आम्हाला शेजारी जागा मिळाल्या नाहीत. आमच्या मागच्या 3ऱ्या रांगेत लालमोहन बाबू खिडकीजवळ बसले होते. विमान प्रवास शांतपणे चालू झाला. मध्येच कॅप्टन दत्ताने विमान नागपूरवरून उडत आहे असं जाहीर केलं. त्या क्षणी मी मागे वळून पाहिलं तर लालमोहन बाबू आपल्या जागेवरून उठून विमानाच्या थेट मागच्या टोकाला गेले होते. हवाई सुंदरीनं त्यांना बोट दाखवून बरोबर उलट दिशेला जाण्यास सांगितले. तेव्हा पुन्हा सारं अंतर चालून ते पुढे गेले व त्याने कॉकपिटचा दरवाजा उघडला व ते पटकन बाहेर आले. ते एकदम संकोचल्यासारखे दिसत होते. अखेर डावीकडे त्यांना टॉयलेटचा दरवाजा सापडला. आपल्या जागेवर परत जाताना ते वाटेत माझ्याजवळ थांबले आणि माझ्या कानात कुजबुजले. माझ्या शेजारी बसलेल्या इस्माकडे जरा बारकाईने बघ. जर तो अपहरण करता निघाला तर आश्चर्य वाटायला नको. मी पुन्हा एकदा मान वळवली व त्या माणसाकडे पाहिलं. लालमोहन बाबूंच्या मनात साहसाची उर्मी जर एवढी फुरफुरत नसती तर आपल्या शेजारचा प्रवासी अपहरणकर्ता असावा असं त्यांना वाटलंच नसतं. तो माणूस विनम्र व मवाळ वाटत होता. आम्ही जेव्हा सांताक्रूझ विमानतळावर उतरलो तेव्हा लालमोहन बाबूंनी ते तपकिरी पाकिट आपल्या हातात तयार ठेवलं होतं. आम्ही प्रतीक्षा दालनात शिरलो व आसपास पाहू लागलो. इतक्यात एक आवाज आला. श्रीयुत गांगुली. आम्ही उजवीकडे वळून पाहिलं. एक लाल भडक टेरेलिन शर्टातील एक माणूस एका दक्षिण भारतीय गृहस्थाकडे उत्सुकतेने पाहत होता. त्यानंच प्रश्न विचारला होता. तो दक्षिण भारतीय गृहस्थ थोडासा चिडलेला वाटला. त्यानं डोकं हलवलं व तो निघून गेला. लालमोहन बाबू लाल भडक शर्टाकडे गेले. माझं नाव गांगुली आणि हे सन्याल यांनी दिलंय, त्यांनी एका दमात सांगून टाकलं. तांबड्या शर्टानं पाकिट घेतलं. आभारी आहे असं म्हणून तो निघून गेला. आपण आपलं कर्तव्य पार पाडल्याने समाधान लालमोहन बाबूंच्या चेहऱ्यावर पसरलं व त्यांनी हातची धूळ झटकली.
आमचं सामान अर्ध्या तासानंतर आलं. आम्ही ते ताब्यात घेईपर्यंत 1:20 झाली होती. आम्ही शहरात पोचतो 2 वाजले असते. पुलक घोषाल यांनी आम्हाला घेऊन येण्यासाठी गाडी पाठवली होती व तिचा नंबरही कळवला होता. ती पिवळ्या रंगाची स्टँडर्ड गाडी होती. तिचा ड्रायव्हर तरतरीत आणि हसतमुख होता. त्याला हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषा येत होत्या. कलकत्त्याहून आलेल्या 3 अनोळखी इस्मांना शहरात घेऊन जाण्याची कामगिरी अंगावर आल्याने तो नाराज झालेला नव्हता. किंबहुना त्यानं ज्या पद्धतीनं लालमोहन बाबूंना सलाम ठोकला त्यावरून त्याला ही कामगिरी आवडत असल्याचं लक्षात येत होतं. शहरातील शालिमार हॉटेलात आमच्यासाठी खोल्या राखून ठेवल्या आहेत. पुलक घोष आम्हाला तिथेच 5:30 वाजता येऊन भेटतील. तोवर आम्हाला कुठे जायचं असेल तर ही गाडी दिमतीला राहील अशी माहिती ड्रायव्हरनं दिली. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे फेलुदानं मुंबईबद्दलची माहिती वाचलेली होती. एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुम्ही जर त्याची माहिती मिळवली नसेल तर त्या ठिकाणाचे परिपूर्ण ज्ञान होत नाही असं त्याचं म्हणणं होतं. एखाद्या माणसाची केवळ दिसण्यावरून व स्वभावावरून ओळख होत नाही तर त्याचा वैयक्तिक इतिहासही माहीत असावा लागतो. शहराचेही तसंच असतं असं फेलुदाचं मत होतं. त्याला मुंबईचा चेहरा मोहरा व स्वभाव ठाऊक नव्हता. पण आमचं हॉटेल केम्स कॉर्नरच्या जवळ आहे हे त्याला ठाऊक होतं. आम्ही विमानतळावर निघालो. महामार्ग सोडून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलो तेव्हा फेलुदा ड्रायव्हरला म्हणाला, आपल्या पुढची ती MRP 3538 ही टॅक्सी दिसते, तिचा पाठलाग कर. अरे काय चाललंय हे? लालमोहन बाबूंनी विचारलं. आमच्या गाडीने एक स्कूटर व 2 एम्बॅसिडर गाड्यांना मागे टाकलं आणि फेलुदानं दाखवलेल्या फियाट टॅक्सीच्या मागून आमची गाडी जाऊ लागली. टॅक्सीतल्या मागच्या सीटवर बसलेला प्रवासी काचेतून दिसत होता. तो लाल शर्टातला इसम होता. माझं काळीच थरथरलं. काही घडलं नव्हतं. त्या टॅक्सीचा पाठलाग करायला फेलुदानं का सांगितलं हे मला माहीत नसलं तरी मी थोडा बेचैन झालो. बहुधा हे सारं अनपेक्षित असल्यामुळे सुद्धा झालं असावं. लालमोहन बाबू काही बोललेले नाहीत, कारण फेलुदाला त्याच्या वागण्याबद्दल विचारण्यात काही अर्थ नाही हे त्यांना ठाऊक होतं. त्याच्या वागण्याचं खरं कारण योग्य वेळी कळलं असतं. आमचा ड्रायव्हर त्या टॅक्सीच्या मागे मागे चालला होता. आम्ही नव्या शहराचे दृश्य खिडकीतून पाहू लागलो. जवळजवळ प्रत्येक रस्त्यावर हिंदी चित्रपटाची पोस्टर्स आणि मोठमोठे जाहिरात फलक आमचं लक्ष वेधून घेत होते. इतक्या मोठ्या प्रमाणात पोस्टर्स व जाहिरात फलक दुसऱ्या कोणत्याही शहरात मी पाहिले नव्हते. लालमोहन बाबू मान वर काढून त्याच्यावर काय लिहिलंय ते वाचण्याचा प्रयत्न करीत होते. मग ते म्हणाले, यावर इतकी नावं आहेत, पण त्यात कथालेखकाचं नाव क्वचितच दिसतंय. ही मंडळी लेखकांचा उपयोग करीतच नाहीत का? फेलुदा त्यांना म्हणाला, लेखक म्हणून तुम्हाला जर नाव मिळवायचं असेल तर तुमच्यासाठी मुंबई हे योग्य ठिकाण नाही. इथं कथा लिहिल्या जात नाही तर त्यांचं घाऊक उत्पादन केलं जातं. इतर कोणत्याही उपभोग्य वस्तूसारखी ही निव्वळ एक वस्तू आहे. लक्स साबण प्रत्यक्ष कोण बनवतं हे किती जणांना ठाऊक आहे सांगा मला. फार तर तुम्हाला कंपनीचं नाव माहिती असेल. तुमच्या मेहनतीचा मोबदला मिळतोय यातच आनंद समजा. पैसे घ्या आणि गप्प राहा. मान मान्यता विसरून जा. अच्छा, असं आहे होय. लालमोहन बाबूंचा स्वर चिंतायुक्त होता. म्हणजे बंगाल लौकिक प्राप्त करून देईल आणि मुंबईत पैसा मिळेल.
असं म्हणायचं का तुम्हाला? अगदी बरोबर, फेलुदा म्हणाला. तोवर आम्ही ज्या भागात पोचलो होतो तो महालक्ष्मीचा परिसर आहे असं फेलुदाने सांगितलं. तो मागे टाकून आमची गाडी उजवीकडे वळली. तुम्हाला तुमच्या हॉटेलवर जायचं असेल तर मला असंच सरळ पुढे जावं लागेल, आमचा ड्रायव्हर म्हणाला. नको, उजवीकडे वळ, फेलुदानं त्याला सूचना दिली. आम्ही उजवीकडे वळलो. आम्ही अजूनही त्या टॅक्सीचा पाठलाग करत होतो. काही मिनिटांनंतरच ती टॅक्सी एका इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत शिरली. फेलुदानं ड्रायव्हरला प्रवेशद्वारापाशी आमची गाडी थांबवायला लावली. आम्ही तिघं खाली उतरलो. लालमोहन बाबूंनी एकदम उचकीसारखा आवाज काढला. त्याचं कारण स्पष्ट होतं. आम्ही गगनचुंबी इमारतीच्या बाहेर उभे होतो. त्या इमारतीच्या भिंतीवर उंचावर मोठ्या अक्षरात इमारतीचं नाव लिहिलं होतं, शिवाजी कॅसल.